आणि म्हणून हा जलसा है। माय डियर फ्रेंड्स, हम गाना गाने वाले लोग नहीं है। नो, हम गाना गाने वाले लोग नहीं है, हम विचार गाने वाले लोग हैं। रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शाहीर संभाजी भगत यांचा आंबेडकरी शाहीर जलसा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती। शाहीर संभाजी भगत यांनी आपल्या दमदार शाहिरीतून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत उपस्थितांचं प्रबोधन केले। सातारा येथे होणाऱ्या 15व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत। माझी शाहिरी ही केवळ मनोरंजनासाठी नसून समाज जागृतीसाठी आहे अशी त्यांनी भूमिका मांडली। या देशामधल्या तळागाळातल्या जे मानव समूह आहेत ते तुकाराम महाराज या पद्धतीने म्हटले होते की रात्रंदिना मा युद्धाचा प्रसंग, आणि युद्धाच्या प्रसंगात माणूस कसा काय एंटरटेनमेंट करेल, तो त्याच्या माता भगिनी, त्याची जमीन आणि त्याचा जमीर याच्या संरक्षणार्थ तो लढेल। आणि म्हणून एंटरटेनमेंट करण्याचा काळ नंतर येणार आहे। ज्यांनी हे एंटरटेनमेंटचं जे काही चालू आहे त्यांचं सगळ्यांची पोटं भरलेली आहेत, आणि ज्यांना या देशामध्ये एक नशेली कलेची वस्तू बनवून लोकांना बधीर करायचं आहे त्याचा धंदा बॉलिवूड हॉलिवूडमधनं चाललेला आहे। I am not here to entertain you. That is not my job. I am not here to entertain you. I am here to disturb you. सध्या जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असून आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थिरतेचे वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर जगाला शांतता, समता आणि बंधुतेचा मार्ग दाखवणाऱ्या बुद्धांच्या विचारांची अधिक गरज असल्याचं मत शाहीर संभाजी भगत यांनी व्यक्त केले। या जगाने सर्व प्रकारच्या राजसत्ता बघितल्या, परंतु 2500 वर्षापूर्वी बुद्धाला जे कळलं ते नंतरच्या लोकांना कळलं नाही। म्हणून विविध प्रकारचे फाशिझम सहित कम्युनिस्टांची सत्ता, फासिस्ट लोकांची सत्ता, डेमोक्रेटिक लोकांची सत्ता, सर्व सत्तेची चव खाल्ल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं, या जगाला बुद्धाशिवाय पर्याय नाही, बुद्धाशिवाय पर्याय नाही। जय भीम। महापुरुषांना जाती जातीत बंदिस्त केलं जात आहे। विविध जाती एकमेकांच्या विरोधात उभ्या राहत असल्याची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली। हा प्रकार म्हणजे महापुरुषांच्या विचारांचा पराभव असल्याचं शाहीर संभाजी भगत यांनी म्हटलंय की या महामानवांना पुतळ्यात बंद केलेला आहे, या महामानवांना भजनात मंद केलेला आहे, आणि यांचे वाटे घातलेले आहेत, आणि यांच्या विचारधारांचा खून दिवसाढवळ्या होतो। व्यक्तीचा खून दिसतो, विचाराचा खून दिसत नाही, तो सगळ्यात भयानक असतो। समाजाने महापुरुषांचे विचार केवळ घोषणांपुरते मर्यादित न ठेवता ते आचरणात आणण्याची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केले। समता, बंधुता आणि मानवतेच्या मूल्यांवर चालल्यावर खऱ्या अर्थाने परिवर्तन घडू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय।